ठाण्यामध्ये एक अभिनव उपक्रम बघायला मिळतोय। महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगानं ठाण्यामध्ये माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्पनेतून शिवरायांनी निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांची 3D मध्ये रचना करण्यात आली। रस्त्याला लागून असलेल्या फुटपाथवरील बाजूला विविध अशा 3D किल्ल्यांची उभारणी करून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आणि लहान मुलांना या किल्ल्यांची माहिती दिली जाते। विशेष म्हणजे प्रत्येक किल्ल्याचं नाव हे स्कॅनरच्या माध्यमातून मोबाईलमध्ये देखील समजू शकतं। या संदर्भात माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूयात। 66वा महाराष्ट्र दिन आज महाराष्ट्रात आपण बघतोय की साजरा मोठ्या प्रमाणात होतोय, पण ठाण्यामध्ये आपण बघतोय की जे रस्त्यावरचे जे फुटपाथ आहेत, फुटपाथावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले जे किल्ले आहेत, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, तोरणा किल्ला, या संपूर्ण किल्ल्यांचं 3D मध्ये रूपांतर या ठिकाणी करण्यात आलं। ही जी सुंदर अशी संकल्पना आहे जी ज्यांनी राबवली ते म्हणजे माझे आमदार विधान परिषदेचे रवींद्र फाटक साहेब, ते आपल्या सोबत जोडलेले आहेत। आपण फाटक साहेबांशीच संवाद साधूया। साहेब, काय सांगाल, आज खूप सुंदर अशी संकल्पना तुम्ही 66व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी रुजवली आहे, काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून हे जे शिवनेर आपले संपूर्ण महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बांधलेले किल्ले, हे लोकांपर्यंत माहिती मिळावी, आताच्या नवीन पिढीला त्याची माहिती मिळावी, या संकल्पनेतून आपण या किल्ल्याची उभारणी केलेली आहे। सन्माननीय आमचे महाराष्ट्राचे मुख्य नेते, शिवसेनेचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आम्ही केलेलं आहे आणि करत असताना मला वाटतं हे आम्ही 1 वर्षापासून काम करतो आणि याचं उद्घाटन आज सन्माननीय आमचे नेते शिंदे साहेबांच्या हस्ते होत आहे। आणि आज महाराष्ट्र दिन आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक औचित्य आणि त्यांनी केलेलं हे काम आपल्या लोकांना आजच्या नवीन पिढीला समजावं, हीच आमची कल्पना आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे मोठे किल्ले बरेच बांधलेले आहेत, पण आता या जागेच्या कमतरतेपणामुळे हे जे किल्ले मेन किल्ले आहेत त्याची माहिती घेतलेली आहे। बाकीची जी आम्हाला जागा उपलब्ध झाली तर नक्कीच ते पण किल्ले इथे दर्शनासाठी करतात। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।